नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन 1.1 क्वेश्चन नंबर 2 चा सब क्वेश्चन 6 क्वेश्चन है 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3। दूसरा इक्वेशन है 2x प्लस y/4 इज इक्वल टू 11/4। आपल्याला आतापर्यंत जी इक्वेशन आपण केलेली आहेत, समजा 3x प्लस 2y इज इक्वल टू 5 किंवा 5x प्लस 7y इज इक्वल टू 8 अशी दिली होती। म्हणजे ही प्लेन इक्वेशन आहे, यांना डिनॉमिनेटर आहे बघा, डिनॉमिनेटर आहे। हा डिनॉमिनेटर आपल्याला घालवायला लागेल तरच आपल्याला हे सम करता येईल, नाहीपेक्षा आपल्याला हे सम करणं थोडं अवघड पडेल। ठीक आहे, करूया ना, काय लागतं। पहिलं आपण फर्स्ट इक्वेशन लिहून घेतलं विद्यार्थ्यांनो, लिहिलं बघा 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3। ह्याला डिनॉमिनेटर आहे तो घालवायचा आहे। डिनॉमिनेटर म्हणजे तो नंबर डिवाइड करतो, मग डिवाइडची विरुद्ध पार्टी कोणती? मल्टिप्लिकेशन। मग बोलवा दोन्हीला, डिवायडेशन आणि मल्टिप्लिकेशनला लावा भांडण आणि आपला लाभ काढून घ्या। दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ। चला लावूया बघा, 1/3x हे आहे, ह्याला मल्टिप्लाय करूया 3 ने। पुन्हा हा आता हे इक्वेशन आहे, यालाच करून चालणार नाही। प्रत्येकाला घरातील सगळ्यांना जेवण देतो आपण, एकाला उपाशी ठेवत नाही। तर इकडे ना 3 × y इज इक्वल टू 10/3 × 3। बघा 3 गेला। आज जोडीदार मिळाल्यावर पळून जाण्याची पहिली सिस्टीम आलेली आहे ना। जाऊ दे बिचारांना, काय जे आहे ते आपण लिहून घेऊया। मग राहिलं काय आपल्याला बघा, इथे x प्लस 3y इज इक्वल टू 10। ह्याला लिहायचं इक्वेशन फर्स्ट। चला 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 लवकर प्लेन मध्ये इक्वेशन मिळवलं। आता दुसरं घेऊया, दुसरं कोणतं आहे बघूया, ते बघा 2x। बघा इक्वेशन लिहिताना व्यवस्थित बोट ठेवा, मी ठेवलंय बघा। 2x प्लस y/4 इज इक्वल टू 11/4। कोणता काय डिनॉमिनेटर आहे ते? 4। मग डायरेक्टली मल्टीप्लाय each टर्म बाय 4 लिहूया। मल्टीप्लाय each टर्म बाय 4। चला आपण 4 ने मल्टीप्लाय करूया, इथे लिहूया बघा 4 × 2x प्लस टर्म होईल, सेकंड टर्म आहे। पहिलं 4 × y/4, थर्ड टर्म आहे 11/4 × 4। चला माहिती आहे तुम्हाला, जोडीदार मिळाले पळून गेले, जोडीदार मिळाले पळून गेले, राहिलं ते आपलं 4 × 2 = 8x प्लस y इज इक्वल टू 11। हे आपलं सेकंड इक्वेशन। आता आपली ही इक्वेशन झाली मागच्या सारखी। आता ही एका खाली एक लिहायची बस, आणि मग आपण त्याचा विचार करायचा काय करावं ते। तर पहिल्यांदा आपण त्यांना दोघांना एकत्र घेऊया, ठीक आहे। मला x प्लस 3y इज इक्वल टू 10 इक्वेशन फर्स्ट, 8x प्लस y इज इक्वल टू 11 हे इक्वेशन 2 झाले। आता या विद्यार्थ्यांना या इक्वेशनला आपल्याला काय करायचंय ते बघूया। हा जरा एक मिनिट, हा मला जरा सॉरी। इकडे आपल्याला माहिती आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना कोणत्याही एका व्हेरिएबलचं, ज्यांना अक्षर असतं त्यांचं कोएफिशियंट इक्वल पाहिजे आणि त्यांचं साइन अपोजिट पाहिजे। आता आपण x चा विचार करूया। इथे x चा कोएफिशियंट म्हणजे त्याच्या पुढे असलेला अंक 1 आहे आणि इथे 8 आहे, इक्वल नाही। इथे बघूया y चा कोएफिशियंट 3 आहे, या y चा 1 आहे, इक्वल नाही। म्हणजे पहिले कोएफिशियंट इक्वल करायचा, कोणाचा ते आपण ठरवायचं। इकडे करायचं असेल तर या पहिल्या इक्वेशनला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल। त्यापेक्षा आपण असं करूया, इथे 3y आहे, मग याला 3y करायला ह्या इक्वेशनला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचंय? 3 ने, असं आपण ठरवायचं आणि इकडे लिहायचं। काय लिहिणार? मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3 किंवा लेट्स मल्टिप्लाय इक्वेशन
2/3 असं पण करू शकता. ठीक आहे, जाऊ दे. आणि आपण इक्वेशन जर याला केलं तर इथे काय होणार आहे, याला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचंय. बघा, 3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 ने 8 ला मल्टिप्लाय करा 24 होईल. 3 ने y ला मल्टिप्लाय करा 3y होईल. 3 ने 11 ला मल्टिप्लाय करा काय येणार आपल्याला 33. म्हणजे काय मिळालं ते आपण इकडे लिहूया. 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. हे झालं आपण इक्वेशन 3 झालं. आता याच्याजवळ आपण इक्वेशन फर्स्ट लिहूया. फर्स्ट इक्वेशन लिहिणार आपण हे बघा, x प्लस 3y इज इक्वल टू 10. आता आपण इकडे बघूया हे फर्स्ट इक्वेशन. यांचं काय करायचं तर आता तुम्हाला माहित आहे का, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करताना जर इलिमिनेशन करायचं आहे आपल्याला व्हेरिएबलचं तर त्याचे कोएफिशियंट इक्वल पाहिजेत आणि साइन काय पाहिजे, अपोजिट. आता याला साइन प्लस आहे, याला पण साइन, मग याचा अपोजिट म्हणजे याला मायनस केलं पाहिजे. मग सगळ्यांचंच मायनस होईल, मग याला पण मायनस केलं. मायनस म्हणजे चेंज करायचं आणि मग आपण याचं इथे म्हणून सबट्रॅक्टिंग करूया. आता सबट्रॅक्ट केला 24 मायनस 1x. 24 मधून 1 गेले 23x राहिले. हा प्लस आणि हा मायनस गेले बिचारे भांडणातच आणि इथे आलं 23. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची विद्यार्थ्यांनो. आपण असं सांगायचं या 23 ला तू तिकडे जा म्हणजे x मोकळा होईल. मग हा इथे मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल. चालेल, तो म्हणतो मी जातो तुमच्यासाठी काय पण. मग हा 23 ला या 23 कडे गेला. हा म्हणतोय चल माझ्या खाली बसला बिचारा. 23 1 होणार x इक्वल टू 1 झाला. इथे लिहूया x इज इक्वल टू 1. आता ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू आपण कशात सबस्टिट्यूट करायची आहे, कोणत्याही इक्वेशन मध्ये करा. फर्स्ट मध्ये करा, थर्ड मध्ये करा, सेकंड मध्ये करा म्हणजे y ची मिळेल. तर मग इथे म्हणायचं सबस्टिट्यूट x is equal to 1 in equation 1. चला, मी जर सांगितलं की हे लाडू तुम्ही टोपलीत टाका तर माझ्या हातात लाडू आहे, तुम्ही म्हणाल टोपली कुठे आहे. तसंच आपलं झालंय सबस्टिट्यूट x is equal to 1 in equation 1. म्हणजे पहिले इक्वेशन 1 कुठे लिहून घ्या. पहिलं इथे आहे बघा, x अधिक 3y इज इक्वल टू 10 प्लस, हे झालं इक्वेशन 1. इथे x ची व्हॅल्यू भरायची. मग x इज इक्वल टू 1 आहे, लिहिलं 1 इथे. इथे आलं 3y इज इक्वल टू 10. 1 ला सांगायचं तू जातो तिकडे, तो म्हणे वाय नॉट. मग चला जा रे बाबा. मग 3y तो जाताना प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल आणि 10 सांगेल माझ्या मागे उभा राहा, पुढे नाही पाहिजे. बरं बाबा, मागे कशाला दादागिरी करतोस. मग आता काय मिळालं, 3y इज इक्वल टू 9. इथे आपल्याला असं मिळालं की 3y इज इक्वल टू 9. मग आपल्याला काय करायचं, y फाइंड आउट करायचंय. मग y फाइंड आउट, मग 3 ला सांगायचं तू तिकडे जा म्हणजे मला y मिळेल. मग हा 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल. 9/3 म्हणजे y इज इक्वल टू 3 3 जा 9, 3 आला. झालं. मग आन्सर लिहूया. काय आन्सर लिहिणार, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 3. फिनिश. आपल्याला हे 3 मार्काचं सम आहे. काही गरज नाही, घाबरायचं नाही. का, डरना मना आहे. लक्षात ठेवा, मी शिकवतो तेव्हा डरना मना आहे मैं हूं ना. हे बघा इकडे कोणतेही समय होते आपण तुम्हाला इझी करून पाठवलंय. आता प्रयत्नाला लागा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उदाहरण एकदा सोडवून होत नाही. याचं एक उदाहरण आपल्याला आपल्या व्यवहारातलं देतो, तो म्हणजे एकदा खाऊन माणूस जगत नाही, त्याला वारंवार खावं लागतं. तसंच एकदा उदाहरण सॉल्व्ह करून किंवा व्हिडिओ बघून येणार नाही, वारंवार करावं लागेल. फ्रिक्वेंटली सारखं करायचं, सराव करा. चला चला चला, उद्या भेटायचंय मला तुम्हाला. चालेल ना. वा, ओके, बाय 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 बाय.